अळीव म्हणजे हळी किंवा हळीम सीड्स अशा वेगवेगळ्या नावांनी याला ओळखले जातात. परंतु ह्या ज्या बारीक दिसणाऱ्या बिया आहे ना, ह्या आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल. तर आज आपण बनवतोय मस्त अशी अळीवची खीरची रेसिपी. ही खीर शरीराला ताकद देणारी आहे. विशेषतः स्त्रियांमध्ये हिवाळ्यात ही खीर खूपच फायदेशीर आहे. कारण बऱ्याचदा स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता, थकवा, केस गळतीचं हे प्रमाण आहे ना खूप वाढलेलं असतं. त्यासाठी ही अळीवची खीर अतिशय उपयुक्त आहे आणि ही खीर कोणत्या वयोगटामध्ये किती प्रमाणामध्ये खाल्ली पाहिजे ना, हे अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. सगळ्यात अगोदर थोडक्यात मी इथे तुम्हाला अळीवची माहिती सांगते. तर ह्या अशा बारीक बिया असतात. आपण ज्या सब्जाच्या बिया असतात ना, अगदी तशाच असतात. ह्या पाण्यामध्ये टाकल्या की अगदी दुप्पट फुलतात. अगदी जशा सब्जाच्या किंवा ज्या चिया सीड्स असतात ना, अगदी तशाच ह्या बिया आहे. आणि हे अळीव जे आहे ना, यांचा गुणधर्म मुख्यतः ह्या उष्ण असतात आणि ह्या शक्यतो हिवाळ्यामध्ये जास्त खाल्ल्या जातात. आता ह्याचं जे सेवन आहे ना, हे कसं करायचं हे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणारच आहे. अळीव खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातली थकवा, कमजोरी आणि हिमोग्लोबिनचं जे प्रमाण कमी झालेलं असतं ना, ते वाढण्यास मदत होते. त्यासाठी ना हिवाळ्यामध्ये अळीवचं सेवन अगदी सगळ्यांनीच केलं पाहिजे. आणि कोणत्या-कोणत्या वयोगटाने किती प्रमाणामध्ये याचं सेवन करायला हवं आहे, याचा चार्टसुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी लावलेला आहे, तो सुद्धा नक्की वाचा. आता ह्या अळीवच्या बिया जेव्हा आपण मार्केटमधून आणतो ना, त्यानंतर आपल्याला ह्या छान स्वच्छ करून घ्यायच्या आहे. कारण या बारीक असतात ना, त्यामध्ये बारीक-बारीक मातीचे कणसुद्धा असतात. त्यामुळे आणल्याच्या नंतर स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर मी इथे छान स्वच्छ करून घेतलेले आहे. आता साधारणतः आपण 2 ते 3 जणांसाठीची जी अळीवची खीर आहे ना, ही तयार करणार आहोत. तर त्यासाठी ना इथे आपल्याला जो पोहे खाण्याचा चमचा तुम्हाला इथे दिसत असेल ना, त्याने मोजून बरोबर 2 चमचे आपल्याला हे जे अळीव आहे ना, हे घ्यायचे आहे. बऱ्याच भागांमध्ये याला अळीव असे म्हणतात किंवा काही भागांमध्ये हलीम म्हणतात. आता तुमच्या भागामध्ये याला काय नाव आहे ना, ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर साधारणतः 2 चमचे इथे मी हे अळीव घेतलेले आहे. आता हे आपल्याला छान असे तुपावरती भाजून घ्यायचे आहे. अगदी साधारणतः इथे मी 1 चमचाभर गाईचं तूप घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला हे अगदी चटचट उडेपर्यंत कमी गॅसवरती भाजायचे आहे. आता बऱ्याचदा मोठ्या गॅसवर जेव्हा आपण भाजतो ना, हे रंगाने डार्क होऊन जातात आणि आतून ते कच्चे राहतात. नुसतेच रंगाने काळपट होतात आणि चवीला सुद्धा हे कडवट लागतात. त्यामुळे गॅस अगदीच कमी ठेवायचा आहे आणि छान अशी आपल्याला तुपावरती भाजायचं आहे. असं केल्याने काय होणार आहे, जेव्हा आपण अळीवची खीर बनवणार ही जास्त चिकट होणार नाही किंवा खाताना सुद्धा जास्त गिळगिळ लागणार नाही. त्यासाठी आपल्याला ही तुपावरती भाजणं गरजेचं आहे. छान असे मी हे जे अळीव आहे ना, हे भाजून घेतलेले आहे. आता ह्या बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी याला दुधामध्ये भिजवणार आहे. साधारणतः इथे मी एक पाव कपाच्या आसपास एवढं दूध घातलेलं आहे आणि दूधसुद्धा नॉर्मल टेम्परेचरचं आहे. गरम न केलेलं अगदी नॉर्मल टेम्परेचरचं दुधामध्ये आपल्याला हे भिजवायचे आहे. अगदी साधारणतः 20 ते 25 मिनिटासाठी. 20 ते 25 मिनिटामध्ये हे जे अळीव आहे ना, छान असे फुलले जातात. अळीवचे सेवन जे आहे ना, हे हिवाळ्यात जास्त केले जातं कारण शरीरामध्ये उष्णता टिकवून ठेवण्याचं काम हे अळीव करतात. त्यातली त्यात एखादी स्त्री जर डिलिव्हरी झाली असेल ना, तर तिच्या शरीराला ताकदही मिळते आणि दूध वाढीसुद्धा मदत होते. कारण प्रस्तुतीनंतर ना बराचसा थकवा, कमजोरी आलेली असते. तर ते भरून काढण्यासाठी ही जी अळीवची खीर आहे ना, अतिशय उपयुक्त आहे. तर अळीव आता मी भिजत ठेवलेले आहे. त्यानंतर इथे ना या खिरीमध्ये घालण्यासाठी काही पौष्टिक जिन्नस इथे घेतलेले आहे. ड्रायफ्रूट घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट इथे घेऊ शकता. त्यात मी सूर्यफुलाच्या बिया, मगज बिया, भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे. काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घेऊ शकता आणि यांचं प्रमाणसुद्धा कमी जास्त ठेवू शकता. आता ह्या खिरीमध्ये ना आपल्याला साखर किंवा गूळ घालायचा नाही. तर त्याऐवजी इथे आपण इथे जी खारीकची पावडर आहे ती वापरणार आहोत. ती साधारणतः 2 चमचे घेतलेली आहे. नंतर इथे 1 चमचाभर सुकं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस तुपावरती आपल्याला छान असे खमंग परतवून घ्यायचे आहे. तर हे ड्रायफ्रूट ना मी याची छान अशी पावडर तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर याची पावडर घालायची नसेल तर अगदी तुम्ही थोडेसे जाडसर कट करून सुद्धा या खिरीमध्ये वापरू शकता. अजून एक गोष्ट इथे सांगायची आहे. तुम्हाला इथे ड्रायफ्रूटच्या ऐवजी ना इथे मखाने सुद्धा तुम्ही भाजून त्याची पावडर करून सुद्धा ह्या खिरीमध्ये तुम्ही घातली ना, अजूनच ती छान पौष्टिक सुद्धा होणार आहे. तर इथे ड्रायफ्रूटही घालू शकता आणि तुम्ही थोडेसे मखाने सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा पूर्णपणे तुम्ही मखान्याची पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता.
आता हे छान भाजून घेतलेले आहे. आता याची छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. तर ही पहा मस्त पावडर तयार झालेली आहे आणि आपले अळीवसुद्धा इथे छान असे व्यवस्थित फुलले गेलेले आहे. तर मस्त असे हे अळीव फुलले गेलेले आहे. लगेचच आपण आता खीर बनवायला घेऊया. आता हे अळीवचे सेवन कसे केले पाहिजे आणि कोणी केले पाहिजे? तर अळीवची खीर जे आहे ना, साधारणतः जे प्रौढ आहे त्यांच्यासाठी दिवसातून 1 ते 2 चमचे अळीव तुम्ही हे खिरीमधून घेऊ शकता किंवा याचा सरबत बनवून किंवा याचा हलवा बनवून सुद्धा खाऊ शकता. आता लहान मुलांना हे जे अळीव आहे ना, हे किती प्रमाणात दिले पाहिजे? तर साधारणतः अर्धा चमचा म्हणजे दिवसाला अर्धा चमचा जे अळीवच्या बिया आहे ना, त्या भिजवून त्याची खीर किंवा लाडूंमधून तुम्ही त्यांना देऊ शकता. यापेक्षा लहान मुलांना जास्त द्यायचे नाही. आणि ज्या कोणी महिला गर्भवती असतील ना, त्यांनी हे जे अळीवचे सेवन आहे ना, हे अजिबात केलं नाही पाहिजे. आता तुपावरती ना आपण सगळ्यात अगोदर जे खोबरं आहे ते छान असं भाजून घेतलेलं आहे. त्यातच आपल्याला ही जी खारीक पावडर आहे ती सुद्धा भाजायची आहे. आता इथे मी खारीक पावडर वापरलेली आहे किंवा तुम्ही खजूरसुद्धा तुम्ही त्याची खजूरची पेस्ट करून सुद्धा तुम्ही या खिरीमध्ये वापरू शकता. यात आपण खारीक पावडर घातल्यामुळे ना, यामध्ये आपल्याला साखर वेगळी घालावी लागणार नाही. कारण खारीक पावडरमध्ये ऑलरेडी तिचा गोडवा असतो. त्यामुळे आपल्याला साखर पावडर, गूळ इतर कुठल्याही गोडाचा पदार्थ मिसळावा लागत नाही. जर तुम्हाला थोडी जास्त गोड हवी असेल तर खारीक पावडरचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. किंवा जर तुम्हाला गूळ वापरायचं असेल तर गूळ थोडासा मेल्ट करायचं आणि जेव्हा खीर आपण खाली उतरवून ठेवणार तेव्हा जे गुळाचं जे मेल्ट झालेला गूळ आहे तो तुम्ही ह्या खिरीमध्ये मिसळू शकता. नाहीतर आपली जी खीर आहे ना, ही फाटण्याची शक्यता असते. दुधामध्ये जेव्हा आपण गूळ घालतो ना गरम असताना तेव्हा आपली खीर फाटते. तर त्यासाठी आपल्याला जेव्हा आपण खीर गॅसच्या खाली उतरवू, हलकीशी कोमट झाली की त्यानंतर गुळाची थोडीशी आपल्याला पाक तयार करायचा आणि यामध्ये मिसळायचं आहे. आता आपल्याला ही खीर साधारणतः 2 ते 3 जणांसाठी इथे आपण तयार केलेली आहे. तर त्यासाठी इथे मी 1 पाव लिटर म्हणजे 250 ml एवढं दूध वापरलेलं आहे. आता ही खीर किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये दूध मिसळू शकता. आणि यामध्ये आपण जी ड्रायफ्रूटची पावडर तयार करून ठेवलेली होती ना, ती आता आपल्याला यामध्ये मिसळून घ्यायची आहे आणि साधारणतः 1 उकळी काढायची आहे. गॅस मोठाही ठेवला तरीही चालेल. फक्त सतत आपल्याला ही ढवळत राहायची आहे आणि 1 उकळी काढायची आहे. तर इथे गॅस मोठाही ठेवला ना तरीही चालेल. फक्त आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. तर हे पहा मस्त अशी आपली इथे खीर तयार झालेली आहे. साजूक तुपामुळे याला अजूनच छान असा फ्लेवर येतो आणि खायला सुद्धा ही अतिशय भारी लागते. तर नक्की तुम्ही ही खीर ट्राय करून पहा. बाळंतिणीसाठी तर ही अगदी फायदेशीरच आहे. तर आपली या ठिकाणी मस्त ही आपली अळीवची खीर तयार झालेली आहे. सगळ्या डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, फायदेही सांगितलेले आहे आणि कोणी किती प्रमाणामध्ये हे जे अळीव याचं सेवन केलं पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तसेच या व्हिडिओच्या शेवटी एक चार्टसुद्धा दिलेले आहे. त्यामध्ये सुद्धा अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तसेच हे अळीव खाण्याची जी योग्य वेळ आहे ना ती कुठची आहे? तर सकाळी तुम्ही रिकाम्या पोटीसुद्धा हे खाऊ शकता. म्हणजे रात्री 1 चमचाभर अळीव तुम्ही कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि सकाळी थोडासा त्यामध्ये गूळ घालायचा आणि कोमट दूध घालायचं. त्यामुळे सुद्धा आपली पचनक्रिया सुधारते किंवा तुम्ही हे रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा घेऊ शकता. कोमट दुधामध्ये अळीव उकळवून त्याची खीर घ्यायची म्हणजे रात्री झोपसुद्धा छान लागते आणि शरीरसुद्धा उबदार राहते. तर अळीव खाण्याचे किती सारे फायदे आहे हे तर आता तुम्हाला समजलेच असेल. तर नक्की आता ही जी खीर आहे ना ती बनवून खा आणि असंख्य आजारांना दूर ठेवा. आता हलकी हलकी थंडी पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर थंडीमध्ये ही खीर नक्की बनवून खा. तर मग कशी वाटली ही रेसिपी? रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, रेसिपीला 1 लाईक जरूर करा आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या, जेणेकरून मला अजूनच नवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.